नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला इप्सॉन L3210 हा जो प्रिंटर आहे, ह्या प्रिंटरचा हेड क्लीनिंग कसा करायचा आहे तो मी आज दाखवत आहे। आपल्याला हा जो पार्ट दिसतोय, हा पार्ट म्हणजे ह्या ठिकाणी आपल्या ह्या प्रिंटरचा हेड असतो। तर हा हेड आपल्याला बाहेर काढून घ्या। ही जी आहे ती याची एक लॉकिंग असते, ती लॉकिंग ह्या ठिकाणी लूज करून घ्यायची आहे आणि ही दोन्ही बाजूला इथे लॉकिंग दिलेली असते। तर ही लॉकिंग काढून हा जो व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे, हा पोर्शन आपल्याला इथून बाहेर काढायचा आहे। हे अशा पद्धतीनं हा पोर्शन बाहेर काढल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी 3 स्क्रू दिसतील आणि हे जे स्क्रू आहेत, हा 1, 2 आणि हा 3, हे 3 स्क्रू ह्या ठिकाणी काढून घेऊया। पकडच्या सहाय्याने ह्या हेड बाहेर काढून घेऊ। तर हा प्रिंटर आता मी थोड्या वेळासाठी बाजूला घेतो आणि मेन जे काम आहे ते म्हणजे ह्या हेडचं काम आहे। आता ह्या हेडवरती जर सपोज हे काही पोर्स असतील तर ते ह्या ठिकाणी जर बुजलेले असतील तर आपल्याला कुठल्याही टाईपची प्रिंटिंग होणार नाही, म्हणून हे क्लीन करणं गरजेचं आहे। तर आता आपण क्लिनिंगसाठी ह्या ठिकाणी मी हे सोल्यूशन वापरणार आहे। मी ॲमेझॉनवरून हे सोल्यूशन परचेस केलेलं आहे आणि हेड क्लिनिंगसाठी आपल्याला ज्या कोणत्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी म्हणजेच या अशा प्रकारची एक सिरिंज लागेल, जेणेकरून ह्या जेवढे काही हे पॉईंट दिलेले आहेत, ह्या पॉईंटमधून आपल्याला प्रेशर देऊन, म्हणजेच एअर प्रेशर आणि सोल्यूशन प्रेशर अशा दोन्ही प्रकारचे प्रेशर देऊन आपल्याला ह्या ठिकाणचे जे काही पोर्स आहेत, हे पोर्स आपल्याला इथे क्लीन करावं लागतात आणि क्लीन केल्यानंतर आपली जी काही प्रिंटिंग असेल ती प्रिंटिंग क्लिअर येते। तर आता आपण या प्रोसिजरला आपण सुरुवात करूया। हे जे सोल्यूशन आहे, हे सोल्यूशन ह्या सिरिंजमध्ये मी भरून घेतो आहे। अशा पद्धतीनं हे सोल्यूशन मी ह्या सिरीजमध्ये भरून घेतलेलं आहे। मित्रांनो, ज्यावेळी आपण हा जो हेडचा भाग आहे, हा हेडचा भाग आपण काढून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक केबलचा पार्ट दिसत असेल, म्हणजे केबल स्लॉट जो म्हणतो आपण, त्या स्लॉटला या अशा पद्धतीचे एक टेप आपण चिटकून घेऊ। कारण काय होतं, ज्यावेळी आपण हे सोल्यूशन ह्या ठिकाणी लावतो त्यावेळी ह्या जे स्लॉट आहेत, या स्लॉटवरती केबल अटॅच झालेली असते आणि केबलमुळे ह्या पाण्यामुळं शॉर्टिंग होण्याची शक्यता असते। म्हणून सोल्यूशन आहे न जाऊ देण्यासाठी आपण ह्या पद्धतीनं असं ह्या ठिकाणी ह्याचं प्रोटेक्शन करून घेतलेलं आहे। तर आता जे लिक्विड मी ह्या ठिकाणी भरून घेतलेलं आहे, ह्याचं सोल्यूशन, आता मी ह्या ठिकाणी हा जो सिरिंज आहे, ह्या सिरिंज ह्या ठिकाणी लावतो आणि त्याच्यानंतर हे जे सोल्यूशन आहे, हे सोल्यूशन मी ह्या ठिकाणी स्प्रे करतो आहे। तर आपण पाहूया आता ते हळूहळू मी हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड या ठिकाणी टाकल्यानंतर जे काही पोर्शन आहे, ह्या पोर्शनमधून
जेवढे काही आता आपण पाहू शकता ह्या ठिकाणी हा जो हेडचा भाग आहे, हा हेडचा भाग बऱ्यापैकी इथं क्लिअर झालेला दिसत आहे. तर परत एकदा मी दाखवतो इथे. मित्रांनो पाहू शकता इथे अशा प्रकारे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन इथे क्लीन झालेला दिसतोय. म्हणजे जवळपास जेवढे हे काही लिक्विड होतं हे लिक्विड इथून पास होतं आहे. आता मी दुसऱ्या पॉईंटला ह्या ठिकाणी हे लिक्विड इथून पास करतो आहे. म्हणजे जवळपास काय होतं, हे जेव्हा आपण काम करतो आहे त्यावेळी ह्या ठिकाणी हे जी काही छिद्र असतात, हे छिद्र पूर्णपणे बुजलेले असल्यामुळे आपल्याला जवळपास इथून इंक पास होत नाही. तर इंक पास करण्यासाठी ह्या लिक्विडचा वापर इथे केलेला आहे. तर हे मी परत अजून प्रेशराईज करून आता आपण इथे पाहू शकता मित्रांनो, इथे जवळपास क्लिअर होत आहेत हे छिद्र. म्हणजे स्प्रे बऱ्यापैकी येतो आहे. जे काही क्लिनिंग आहे, क्लिनिंगचं सोल्युशन आहे ह्या पोर्शनमधून निघालेलं आहे. तर अशा रीतीने हे जवळपास हे चारी जे पार्ट आहेत, या चारी पार्टमधून आपल्याला ह्या अशा प्रकारचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन इथे पास करायचं आहे, जेणेकरून ही जेवढी काही ह्या ठिकाणची छिद्र आहेत ती छिद्र ओपन झाले पाहिजेत. हा त्याचा मूळ हेतू. तर आत्तापर्यंत आपण हे 2 पोर्शन कंप्लीट केलेलं आहे. आता तिसरा मी ह्या ठिकाणी करत आहे. पाहू शकता मित्रांनो, इथे हा पार्ट इथे क्लीन झालेला आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जी काही केबल ज्या ठिकाणी आपण कनेक्ट करतो आहे तो भाग हा वरच्या बाजूला ठेवायचा आहे, जेणेकरून ह्या भागावरती पाण्याचा थेंबसुद्धा पडला नाही पाहिजे, जेणेकरून इथे जर शॉर्टिंग झाली तर आपला हा हेड कामातून गेलेला असतो. म्हणून एवढी काळजी ह्या ठिकाणी घ्यायची आहे. तर जवळपास आता आपण पाहतो आहे इथे हे जे काही पोर्स आहेत, हे पोर्स बुजलेले होते ते आता क्लीन झालेले आहेत. तर आता मी जो लास्ट आहे तो लास्ट पार्ट ह्या ठिकाणी मी हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड, हे सोल्युशन म्हणा, लिक्विड म्हणा, पाहू शकता आता हे आपण इथे अशा पद्धतीने जवळपास सर्वच्या सर्व क्लीन इथे झालेलं आहे. तर हे क्लीन करत असताना आपल्याला टिश्यू पेपरचा वापर करायचा आहे. टिश्यू पेपरने हे सर्व जो भाग आहे हा सर्व भाग इथे क्लीन करून घ्यायचा आहे. आता जवळपास जेवढे काही आपण ह्या ठिकाणी या सर्व भागामधून आपण हे लिक्विड पास केलेलं आहे. लिक्विड पास केल्यानंतर या जो काही सिरिंगमध्ये आपण लिक्विड ठेवलेलं होतं ते लिक्विड पूर्णच्या पूर्ण इथून पास झालेलं आहे. म्हणजे जेवढे काही या ठिकाणी छिद्र होते हे छिद्र आता ह्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. मग त्यानंतर हा सर्वच्या सर्व पार्ट किंवा इथे आपण जे काही लिक्विड पास केलं होतं, लिक्विड पास केल्यानंतर आता आपल्याला फक्त एअरने इथे हा आता मी ह्या ठिकाणी एअर भरून घेतलेला आहे. मग एअरने सर्वच्या सर्व हे जे पोर्शन आहे हे पोर्शन आता एअरने क्लीन करून घ्यायचं आहे. एअरने क्लीन करून घेणे म्हणजे ही जी सिरिंग आहे ही सिरिंग रिकामी ठेवायची आहे आणि रिकामी ठेवून इथून आपल्याला हे लिक्विड पास करायचं आहे. पाहू शकता इथे हे जे काही पोर्शन आहे हे पोर्शन आता इथे ओपन होत आहेत. मित्रांनो पाहू शकता आपण
हा एक पार्ट कंप्लीट रिकामा झाला आहे. आता तसेच दुसरा पार्ट घेऊ. त्या अगोदर हे इयरने ही जी सिरिंग आहे ती भरून घेऊ. आता दुसऱ्या पोर्शनमधून जेव्हा मी इयर पास करतो त्यावेळी या अशा पद्धतीचं जेवढे काही पोर्स ह्या ठिकाणी बुजलेले होते हे पोर्स आता रिकामे होत आहेत. त्या अगोदर या इयरने मी ही सिरिंग भरून घेतलेली आहे. आता तिसरा जो पार्ट आहे, तिसरा जो कलरचा जो भाग आहे तो कलरचा भाग पाहू शकता मित्रांनो. हे सर्वच्या सर्व अशा रीतीने इथले पोर्स ओपन झालेले आहेत. जो चौथा पार्ट आहे म्हणजेच चौथा जो कलरचा जो पोर्शन आहे ह्या पोर्शनमधून मी ह्या ठिकाणी इयर पास करतो आहे. इयर पास केल्यानंतर आपल्याला जवळपास हे अशा पद्धतीचं आता आपण पाहू शकतो. ह्या ठिकाणी सर्वच्या सर्व हेड क्लीन झालेला आहे. मग हे जे बुडबुडे आलेले आहेत हे बुडबुडे आपण ह्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने पुसून घेऊ. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, समोरचा जो भाग आहे मी परत ह्याच्यामुळे सांगतो, इथे जर पाण्याचा जर एक थेंब जरी पडला तर हे कनेक्शन पूर्ण शॉर्टिंग होण्याची शक्यता असते. म्हणून हा हेड क्लीन करत असताना हा जो भाग आहे, हा केबलिंगचा जो भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे. मित्रांनो, परत सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हेड क्लीन हे सर्वात महागातला पार्ट असतो. तो जवळपास 3 ते 4 हजारापर्यंत जातो. म्हणून हेड क्लीन करत असताना आपल्याला जर नॉलेज असेल तरच हेड क्लीन करा, अन्यथा आपल्या बाजूला असलेल्या रिपेरिंग सेंटरवर जाऊन आपण हेड क्लीन करू शकता. मित्रांनो, हा झाला हेड क्लिनिंगचा भाग. जर प्रिंटरच्या रिलेटेड कुठलीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि जर समजा प्रिंटरमध्ये 2 प्रकारचे जर LED लॅम्प लागत असतील तर तशाही प्रकारचे जे काही सोल्युशन असतील ते सोल्युशन मी ऑनलाईनमध्ये सॉल्व करतो आणि त्याचे जे काही चार्जेस असतील ते चार्जेस मात्र द्यावे लागतील. तर मित्रांनो, हा झाला आपला पूर्णपणे हेड क्लिनिंगचा भाग. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व माझ्या या व्हिडिओला लाईक करा. माझा हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.